महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आज आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम सध्या पालखी सोहळ्याच्या मुलाखती घेत आहेत. पालखी सोहळ्यामध्ये कशा पद्धतीची बैलं वापरली जातात. पालखी सोहळा जवळपास 200-250 किलोमीटर किंवा त्याही जास्त मोठ्या टप्प्याचा असतो. पुण्यामध्ये असा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, ज्ञानेश्वर माऊलींचा पालखा सोहळा असेल, हे जसं प्रसिद्ध आहे त्याचबरोबर आज श्रीपाद महाराजांचा माऊलींचा सोहळा देखील आपल्याला मोठा प्रसिद्ध पाहायला मिळतोय. आज त्या पालखी सोहळा देखील आळंदी ते पंढरपूर जात असतो आणि या प्रवासामध्ये ज्या शेतकऱ्यांची बैलं सिलेक्ट झालीत आपण त्यांच्याशी बोलूया. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव तेजस भरत कटके, मुक्काम पोस्ट बिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर माझा 9011763338. मला आता थोडंसं आम्हाला हे सांगा, कुठल्या पालखी सोहळ्यासाठी बैल चाललीत, काय प्रवास, कसं सिलेक्शन, काय काय? श्रीपाद बाबा पालखी सोहळ्यासाठी आपला हा जोड काल आम्हाला मामांचा सिलेक्ट केलं गेलं. आमचे मावस भाऊ असतील किंवा अजून कोणी असतील, अविनाश महाराज असतील, गोते मामा असतील, यांनी सर्वांनी आज पाहण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे वेगळा दिला. त्या दृष्टिकोनातून असं अनुभवतं की आपल्याकडं हा 10 लाखाचा जोड आपण घेऊन आलो आणि आपल्या मनातही नव्हतं की आपला जोड कुठल्या तरी पालखीला आपण 2 दिवस काकांच्या पालखीला कुठेतरी आपण मागत होतो की 2 दिवस आम्हाला द्या, आम्ही सेवा करण्यासाठी तयार आहोत. पण थोडंसं काही कारणावस्तव त्यांनी 1 महिना आधी आपल्याकडे जोड 2 महिने जरी आला असता तरी आपण काकांच्या पालखीला किंवा अजून कोणाच्याही पालखीला आपलं काही पण झालं असतं. तसं काय न होता माऊलींच्या मनात जे असेल किंवा पंढरपूर काका माऊलींच्या मनात जे होतं ते माऊलींनी केलं गेलं. आणि मनातही नव्हतं की शंका दुशंका आपल्याकडे येईल, आपल्याला बैल पालखीला जातील, असं काही नव्हतं. या बाकीचे आमले ग्रामस्थ होते, तू एवढा मोठा बैलजोड घेतला आहे, हा कशासाठी घेतला आहे, काय झालं, असं काही नाही म्हटलं की मी आपलं सहज घेतलेलं आहे. कोणी काय बोललं, काय झालं, काही विषय केला नाही गेला. म्हणले पालखीचा काय विषय आहे का, म्हटलं काहीच विषय नाही आहे, आपण ते हे करू ते करू. म्हटलं ठीक आहे, करा, ज्यांना जे वाटेल ते स्वतंत्र. आपण आमचे चतुर्मुख भैरवनाथ दिंडी सोहळ्याचे जे कार्य सदस्य आहेत त्यांनी पण आपल्याला भरपूर प्रयत्न केले, काकांच्या सोहळ्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण ते जो ठरला गेला होता आधी 1-1.5 महिना, त्यामुळं आपल्याला थोडंसं ते बोलले पुढच्या वर्षी तुम्हाला चान्स देऊया, काही हरकत नाही बोललो. वर्षभर सांभाळायची आपली ताकद आहे, जे आपल्याला जे देणार ते आपल्याला फळ ते माऊली देतीलच. ह्या हिशोबाने मी बैल ठेवले गेले. श्रीपाद बाबांच्या सोहळ्याला जात असताना किती किलोमीटर अंतर कुठून चालू होणार आहे? हे अंतर आळंदी ते पंढरपूर हे अंतर जे आहे तो आपला टप्पा आहे. माऊलींचा जो टप्पा आहे त्या फक्त 10 किलोमीटर पुढे हा मुक्काम असतो. माऊलींचा सोहळा जसा तसाच हा श्रीपाद बाबांचा सोहळा आहे. आता या सोहळ्याला रथ ओढण्यासाठी रथाचं वजन किती असेल? रथाचं आत्ता मामांनी जे सांगितलं गेलं, जे महाराज आले आमचा, त्यांनी सांगितलं 1 टनाचं आपलं हे आहे, रथ आहे. तर तो आता रथ ओढण्यासाठी बैलांचा सराव किंवा त्या गर्दीचा सराव किंवा हे सगळं, याच्यासाठी काय तयारी तुम्ही शेतकरी घेता? गर्दीचा सराव हा आपण ज्या वेळेस शिखर शिंगणापूरला जी कावड जाते, शिखर शिंगणापूरच्या कावडी जेवढ्या कावडी मोठी मोठी असते त्यावेळेस ती कावड नाचते गेली, तिथं आपली बैल डगमगत नाही. त्यामुळं मला भरपूर प्रतिसाद तिथे आहे. आपला पब्लिकला माणूस बैल भेट नाही, बैल अजिबात त्याला हात लावला काही होत नाही. आपल्याला शिखर शिंगणापूरमुळे भरपूर मोठा अनुभव आला गेला की आपली बैल माणसांना कावडीला कुठल्याही मी काय असेल ते सरळ चालतात, त्यांना काहीही गालबोट येत नाही. आता ह्या सोहळ्याला जात असताना यांची वैरण खुराक हे मालक तुम्ही स्वतः नियोजन करणार का कसं असतं पूर्ण? थोडंसं आपला सुकाचारा आपण ठेवतो थोडंसं बरोबर, आणि बाकीचे जे वारकरी आहेत ते ज्यांना देतात ते आपण ते घेतो. आणि जे खुराक आहे तो जी संस्था आहे ती देते. आता सध्या ह्यांना आपल्या घरी दावणीला वैरण काय खुराक वैरण वैरण आपल्याकडे आता मका आहे, आपलं कडबा आहे, मोरगास आहे, ऊसाची कुटी आहे, सगळं काही जर लागतं ते आहे.
खुराकामध्ये आपलं शेंगदाणा पेंड आहे, हरभऱ्याची डाळ आहे, मका भरडा आहे, भुसा आहे, हा सगळं, आणि डाळ. आता पालखी उडीद डाळ आहे सोहळ्यामध्ये तसं पाहायला गेलं तर डांबरी किंवा सिमेंटचा रस्ता असतो. मग याच्यावरती जाण्यासाठी बैलांच्या पायांना पत्री मारली आहेत आपण. हो. तर ही पत्री किती इथून पंढरपूरला जाईतोपर्यंत बदलावी लागतील का काय, कसं असतंय? अजिबात नाही पत्रे बदलावी लागणार, कारण की ती थांबून टप्पे, आणि असं काही नाही की एक टाइम 40-50 किलोमीटरचं रनिंग आहे, असं काही नाही आहे. त्यामुळे अडचण काहीच येऊ शकत नाही. आता पालखी सोहळ्यामध्ये एवढं मोठं अंतर जात असताना किती कुटुंबांना हा मान दिला जातो? असा घाटाला 4 कुटुंबांना मान दिला जातो. ते जे स्वतः ते विश्वस्त येतात, ते सदस्य येतात, ते ठरवले जातात त्यांनी. आम्हाला पण ते बोलले आपली पण अजून एक जोड आहे घरी, खिल्लार प्रेमीच. तर मी बोललो मला एक दिलेला मान आहे, तो मला ठीक आहे, आणि माझी पण धावपळ होणार आहे, त्यामुळे मी काय तो अजून कोणाला देता यायला तर तो देऊ शकतात. माऊलींचा सोहळा घाट चढून वर गेल्यानंतर श्रीपाद बाबा पुढे जातात का अगोदर? नाही, माऊलींचा सोहळा हडपसरला आला तर आपण घाटाला लागलेलो असतो. ओके, म्हणजे पुढे असतो आपण पुढे असतो घाटाला. आपण माऊली ज्या वेळेस हडपसरच्या आसपास जवळ येतील की आपण घाटाला लागलेलो असतो. मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांची माहिती घेतली की कशा पद्धतीने बैलजोडी सध्या या पालखी सोहळ्यासाठी आहे, आणि आता या पालखी सोहळा श्रीपद बाबांचे जे विश्वस्त आहेत, आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की पालखी सोहळा कशा पद्धतीने आळंदी ते पंढरपूर प्रवास करत असतो या संदर्भातला. साहेब नमस्कार. आता पालखी सोहळ्यासाठी तुमची जेव्हा ही बैल चालणार त्यावेळेस माऊलींच्या सोहळ्याच्या पुढे हा सोहळा तुमचा चालत असतो? हो, माऊलीच्या पुढे असतो. एक दिवस अगोदर. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत विसावा असेल, दुपारचा सकाळचा विसावा असेल, ह्याचे कसे टप्पे असतात तुमचे? 3 किलोमीटरला 1 विसावा असतो थांबा. 18 ते 22 किलोमीटरचा प्रवास असतो सरासरी रोजचा. 18 ते 22 दरम्यानचा एक टप्पा राहतो. मग त्यामध्ये दुपारचं जेवण, किंवा 3 किलोमीटर गेले की थोडा विसावा राहतो, आणि 9 किलोमीटर गेले की दुपारच्या जेवणाची विश्रांती राहते. म्हणजे आज माऊली काल ज्या गावात आहेत त्याच्या एक दिवस पुढे तुमचा सोहळा पुढे जात असतो. मंडळी, खरं तर आपण आता गेले बरीचशी वर्ष पालखी सोहळ्याची माहिती घेत असतो. तुकाराम महाराजांचा सोहळा असेल, ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा असेल, या सोहळ्याच्या मागे पुढे असे बरेचसे पालखी सोहळे आहेत की जे चालत असतात. आज एक चांगली गोष्ट आहे की आज या सर्व शेतकरी यांच्या विश्वस्तांच्या माध्यमातून आपण जो पालखी सोहळा श्रीपाद बाबांचा पुढे चालत असतो त्याची माहिती घेतली. मालक, आता याच्यामध्ये जेव्हा तुमची मुक्कामाची ठिकाणं असतात ही धर्मशाळेत, मंदिरात का याच्यावर असतात, रानामध्ये तंबू टाकून? बऱ्यापैकी कार्यालयाची सुविधा केलेली आहे आम्ही. 5 ते 6 ठिकाणी तंबू असतात. बाकी कार्यालयाची सोय आहे. आता सासवडजवळ पवारवाडी म्हणून आहे, तिथं विठ्ठल मंदिरामध्ये मुक्काम राहतो. पवारवाडीचे सर्व वाडी मिळून 16 तिथे विसावला जातो पवारवाडीमध्ये. ओके. आता पालखी सोहळ्याची जी बैलांची मुक्कामाची ठिकाणं असतात, मग ती हे शेतकरी जाऊन पाहतात का आपण ती निवडलेली असतात सगळे? नाही, निवडायचे नसते. तिथे गेले की सोय ऑटोमॅटिक कोण ना कोण करतं. जसं 1200 लोकांची सोय होती तशी ह्या 2 बळीराजांची होणारच ना. मग तिथले स्थानिक लोक पण करतात, किंवा आपण पुढे जाऊन करतो, किंवा स्वतः
जे बैलाचे मालक राहतात त्यांना काही गैरसोय वाटली तर ते अजून सोय करतात किंवा लोक करून देतात, सेवाभावी लोक असतात ते सोय करून देतात बैल. विश्वस्त नमस्कार मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव गाव सांगा. मी हरिभक्तपरायण नंदकुमार किसनराव गोते, मी बिवरीचा, शिरसोडी बिवरी. आता यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यासाठी ही बैलजोडी कोणाची तुम्ही सिलेक्ट केली, कसं नियोजन आहे यंदाचं पूर्ण? आता आमच्याकडे बैलजोड्या तसे 4 होत्या, एक झेंडे पाहुण्यांची, एक साठेंची आणि एक आमची बिवरीची गोत्यांची. आणि ही काल आम्हाला गोते यांच्याकडून, अविनाश महाराजांच्याकडून ही बैलजोडी आमच्याकडे आलेली आहे. तर आम्ही खास ही पाहण्यासाठी आलो इथं बैलजोडी. आता ही बैलजोडी उत्कृष्ट आहे. आता किती बैलजोड तुम्ही या सोहळ्यासाठी निवडत असता? 2. मग आता दोन्ही याच कुटुंबाचे का दुसरं पण कुटुंब? नाही, आता ही जोडी ह्या कुटुंबाची, अजून एक जोडी दुसऱ्या कुटुंबाची. म्हणजे दिवसाड एक कुटुंब बैलजोडी कधी कधी काय होतं, एक जर आजारी पडला किंवा ही जोडी चालत नाही, मग 2-2 दिवस पण त्या जोडीला चालावं लागतं. असं नियोजन असतं. आता पालखी सोहळा इथून तिकडे जात असताना किती वारकरी किंवा किती संप्रदाय सोबत असतो तुमचा? 1200 लोक आमच्या सोबत असतात. रथासोबत 800 ते 900 वारकरी चालतात. 1200 लोकांचा स्वयंपाक करतो आम्ही, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि 1000 वारकरी बिशी भरतात. आता पालखी सोहळ्याचा जो रथ आहे तो किती वजनाचा असतो रथ? 1 टनाचा रथ आहे. ओके. 1 टनाचा रथ आहे. माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या रथापेक्षा फक्त अर्धा फूट कमी आहे. म्हणजे तेवढाच मोठा, तेवढ्या तोला मोलाचा आहे रथ तो, तेवढाच आहे. आणि रथामध्ये ती ब्रेक सिस्टम वगैरे सगळं आहे? ब्रेक सिस्टम आहे. रथ किती जुना आहे किंवा नवीन काय सांगता? 4 वर्षाचा आहे. 4 वर्ष झाले रथ. तर मंडळी, अशा प्रकारे या पालखी सोहळ्याचे विश्वस्त आज आपल्या सोबत होते आणि त्यांच्या मार्फत आपण सोहळ्याची माहिती घेतली. आणि आज यंदाच्या वर्षी यांचा पालखी सोहळा आपण आळंदी ते पंढरपूर या मार्गावरती पाहूया. आणि पंढरपूरवरून परत आळंदीला परतीचा प्रवास कसा असतो? तो ट्रॅक्टरने आणतो आम्ही, बैलांनी नाही आणत. ओके. म्हणजे परतीचा प्रवास हा ट्रॅक्टरचा आहे, बैलांचा नाही. ठीक आहे, धन्यवाद मला. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.